नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय झिरो अवर एबीपी माझावर. झिरो अवरचं जे घोषवाक्य आहे, चर्चा जनहिताची, ही जनता फक्त महाराष्ट्राची नाही आहे. म्हणजे आपला चॅनल प्रादेशिक आहे, त्यामुळे बहुतांश चर्चा या महाराष्ट्राच्या जनतेशी संबंधित असतात, हे खरं आहे. पण त्याच वेळी हा चॅनल भारताचा सुद्धा चॅनल आहे. आणि महाराष्ट्र जर का नुसता लोकसंख्या सुद्धा म्हणायची तरी तो देशापेक्षा कमी नाही आहे. युरोपातल्या काही देशांइतका महाराष्ट्राचा आकार किंवा लोकसंख्या एकूण असू शकते. त्यामुळे एखादा महाराष्ट्रातला चॅनल हा नुसताच प्रादेशिक नसतो, तो राष्ट्रीय सुद्धा असतो. त्यामुळे त्याची भूमिका तशी राष्ट्रीय असावीही अशी ही अपेक्षा आहे, खास करून जर का राज्य महाराष्ट्र असेल की ज्याने असा देशाचा विचार वेळोवेळी केलेला आहे. हे एवढं सगळं सांगण्याचं कारण म्हणजे काश्मीरमध्ये इतकी असंवेदनशील घटना, दहशतवादी कृत्य घडल्यानंतर खरं तर भारतीयांचा सामूहिक राग हा पाकिस्तानच्या विरोधात असणं स्वाभाविकच आहे, कुणाच्या मनात नाहीये. पण ते होत असताना अचानकच त्याला एक कंगोरा काश्मीरींच्या विरोधातला आणि त्याहून खोलात जायचं झालं तर मुसलमानांच्या विरोधातला जाऊ लागलाय का, अशी शंका यावी. अशा अनेक घटना घडत आहेत. महाराष्ट्रात तर काश्मीरला जाऊ नका, काश्मीरवर बॉयकॉट म्हणजे पूर्ण बहिष्कार टाकण्यात यावा, आर्थिक बहिष्कार टाकण्यात यावा, जेणेकरून त्यांना म्हणजे कुणाला, काश्मीरी जनतेला, म्हणजे पुन्हा त्याच्यात मुसलमान आले, धडा शिकवला जाईल आणि ते वठणीवर येतील. या प्रकारची भाषा सार्वजनिकरित्या वापरली जाते आणि त्याचा हेतू असा आहे की या निमित्तानं काश्मीरमध्ये आपल्या लोकांचे जे बळी जात आहेत, आता ह्याच्यातले आपले पण आपलेच आणि काश्मीरही आपलंच आहे, त्यामुळे आपले म्हणून आपल्यांना धडा शिकवणार आहेत, अशी विचित्र स्थिती, पॅराडॉक्स तयार होतोय या सगळ्या प्रकरणामध्ये. आता हे होत असेल तर आपली भूमिका काय असावी? कारण अनेकदा अशा प्रकारच्या आव्हानांना सकारात्मक प्रतिसाद सुद्धा मिळतोय. शेवटी तीही सुद्धा माणसं आहेत आणि त्यांचं म्हणणं ऐकलं जात असेल तर त्याच्यावर चर्चा व्हायला हवी. कारण असा मोठ्या प्रमाणात विचार करणारी सुद्धा माणसं बनत चालली की खरोखर काश्मीरला जाणं बंद केलं पाहिजे. तांत्रिकदृष्ट्या बघायचं झालं तर सुट्टीचा अजून एक अख्खा महिन्याचा मोसम बाकी आहे. काश्मीरींसाठी हा मधला काळ अतिशय महत्वाचा आहे. मधल्या काळात सावरत आलेलं काश्मीर पुन्हा एकदा आपल्या पायावर उभं राहत असताना जर का अशी बहिष्काराची भाषा भारताकडूनच वापरली गेली आणि त्याला समर्थन मिळालं तर काश्मीरचा आर्थिक कंबरडं मोडेल, ज्याची अपेक्षा या काही लोकांना आहे. पाकिस्तानसाठी ते सगळ्यात सोयीचं ठरणार आहे, कारण तेच होणं त्यांना अपेक्षित आहे. अशा अनेक कंगोऱ्यांसह या गंभीर विषयाकडे गांभीर्यानं बघावं लागेल. तोच आपल्या चर्चेचा विषय आहे की बॉयकॉट काश्मीर की काश्मीरचं समर्थन. लोकांकडे आपले जे पाहुणे आलेले त्यांच्याकडे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आपण पहिल्यांदा आधी बघूया माझा पोल सेंटरला जाऊन आजचा प्रश्न काय आहे, काय आपण प्रश्न विचारलाय लोकांना. ते आजचा प्रश्न, काश्मीरमध्ये पर्यटनाला जाणं ही जिहादी दहशतवाद्यांना चपराक आहे असं तुम्हाला वाटतं का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही याला होय किंवा नाही मध्ये पर्यायाला उत्तर देऊ शकता. त्याचप्रमाणे प्रतिक्रिया देऊ शकता. आमचा एक्स, फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर जाऊन तुम्ही याला प्रतिक्रिया द्यावी अशी अपेक्षा आहे. या आजच्या कार्यक्रमाला एक आणखी प्री कर्सर पण असा आहे की अभिनेते, सुप्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी सध्या काश्मीरमध्ये आहेत आणि त्यांनी तिथे जाऊन आपल्या कृतीतून दाखवून दिलं. त्यांनी काही फार लेख वगैरे लिहिले नाहीत, पण कृतीतून दाखवून दिलं की आम्ही तिकडे गेलो आहोत, आम्ही यापुढे जात राहणार, वहिवाट कायम ठेवणार. आपण चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत मान्यवर आहेत, सगळ्यांचं स्वागत. आपल्यासोबत असतील वरुण सुखराज, जे प्रसिद्ध डॉक्युमेंटरी मेकर आहेत आणि ते लवकरच काश्मीरवरती आत्ताच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शॉर्ट फिल्म करणार आहेत. केशव उपाध्ये, भाजपचे प्रमुख प्रवक्ते, त्यांचंही स्वागत. देवव्रत बापट, काश्मीर अभ्यासक आहेत, काश्मीरमध्ये अनेकदा गेलेले आहेत आणि प्रामुख्यानं काश्मीरमध्ये पुढचा काही काळ जाता कामा नये या आशयाची त्यांनी पोस्टही लिहिली आणि त्या बाबतीत ते प्रचारही करतात. हनुमंत पवार, काँग्रेसचे प्रवक्ते, ते सुद्धा पुण्याहून आपल्यासोबत आहेत. मधुसूदन शेरेकर, मेजर डॉक्टर मधुसूदन शेरेकर, हिंदुत्ववादी विचारक आहेत. या सगळ्यांचं स्वागत. मी सगळ्यात आधी ही जी काश्मीरवरच्या बहिष्काराची भूमिका आहे ती नेमकी काय आहे, कारण वाद प्रतिवाद, खंडन मंडन अशा प्रकारे चर्चा पुढे जावी, त्यामुळे आधी तो समजून घेऊया. या आताच्या काळात जिथे पाकिस्तान विरोधात भारत एक होत असताना काश्मीरवरती आपल्याला आर्थिक बहिष्कार टाकला पाहिजे, ही भूमिका तरी काय? तेव्हा देवव्रत बापटजी, मी तुमच्यापासून सुरुवात करतोय. काय भूमिका आहे ही नेमकी? नमस्कार. नमस्ते. आज अतिशय चांगला दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे जे स्वप्न पाहिले त्याचे साम्राज्यामध्ये रूपांतर करणारे श्रीमंत बाजीराव पेशवा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज कार्यक्रम होत आहे. अतिशय चांगलं वाटते. सुरुवातीला एबीपी माझाचे आभार. आणि आज मी इथे बसू शकतोय, बोलू शकतोय, हे फक्त दोन लोकांमुळे आहे. एक आहेत जनरल संजय भिडे आणि दुसरे कर्नल कोळे. तर ह्या सगळ्यांना विचार करून मी आपल्याशी एक गोष्ट, पहिला मुद्दा असा मांडतो की पहलगाम ते LOC लाईन ऑफ कंट्रोल ह्यातलं अंतर सुमारे 200 किलोमीटर आहे आणि तिथले डोंगर, तिथला टेरेन, तिथले उंचवटे हे आपल्यासारखे नाहीत. तिथलं वातावरण, तिथली थंडी आपल्यासारखी नाही.
त्याच्यामुळे हे जेव्हा अतिरेकी आत आले असतील तेव्हा 200 किलोमीटर पहलगामपर्यंत पोचेस्तोवर त्यांना नक्की कोणीतरी 2% असतील ते लोक जे वाईट आहेत, त्यांनी त्यांची राहायची सोय केली, त्यांच्या जेवणाची सोय केली, त्यांच्या शस्त्र पुरवठ्याची सोय केली आणि मग ते तिथं पोचले आणि त्या दिवशी त्यांनी तो हल्ला केला. हा माझा स्पष्ट मुद्दा आहे. जोपर्यंत हे 2% वाईट, तेथील वाईट म्हणू आपण, यांना जोपर्यंत आपण पकडत नाही, त्यांच्या आजूबाजूच्या राहणाऱ्या घरांमधले जे लोक आहेत ते आपल्या इंटेलिजन्सला माहिती देत नाहीत, तोपर्यंत हे कसं थांबणार? आणि मग त्याच्यासाठी आपण तिकडं जायचं का? आणि मग हे जे बॉलिवूडचे सेलिब्रिटी तिथं गेलेले आहेत त्यांच्या ह्या आव्हानाला काय अर्थ आहे, असा माझा मुद्दा आहे. ठीक आहे, तुम्ही तुमचं म्हणणं पूर्ण केलेलं आहे. मी एकदा भाजपकडे सुद्धा जातो, कारण केशवजी म्हणजे आता मी पुढचा प्रश्न फॉर्म करताना खूप काळजीपूर्वक करतोय. काश्मीर बहिष्कार आणि त्याच्या जोडीला पुन्हा मुस्लिम बहिष्कार, पण तो पुन्हा आणखी मोठ्या चर्चेचा विषय होईल. ही मंडळी जेव्हा आम्ही सोशल मीडियावरती हे स्कॅन करत असतो, जेव्हा हे फीड बघत असतो, प्रामुख्यानं ही मंडळी भाजप समर्थक किंवा भाजप संघाच्या विविध संघटनांच्या छत्रछायेखालच्या अन्य छोट्या मोठ्या गोष्टी संघटना असतील किंवा ते समर्थक म्हणून असतात असे दिसून येतात. त्यामुळे एक अधिकृत प्रवक्ता म्हणून मला तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे की भाजपकडून, आणि तुम्ही केशव उपाध्याय भाजपचे प्रमुख प्रवक्ते म्हणून, काश्मीरच्या बाबतीत सरकारची भूमिका काय आहे? लोकांनी काश्मीरला जावं की न जावं, किंवा अशा कुठल्याही बहिष्काराचं आपण समर्थन करता का? सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लागतो प्रसन्न, मला खरंच थोडंसं आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं की मला अशी वाटत होतं की आज सकाळपासूनचा एक अतिशय गंभीर मुद्दा चर्चेत होता, तो म्हणजे वडेवट्टेवार यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य आज केलं. खरं म्हणजे ABP किंवा प्रसन्ना त्यावरती चर्चा करेल अशी माझी अपेक्षा होती, पण प्रसन्नाला वेगळ्याच येणं केनं प्रकारे हिंदुत्ववाद्यांना टीका करावी, कसं त्यांना कोंडीत पकडावं किंवा कशी त्यांच्याबद्दलचंच विधान अधिक प्रकर्षाने आणावं ह्याची जास्त हौस असल्यामुळे त्यांनी ती वडेवट्टेवारांना सेफ ठेवलं आणि या ठिकाणी काश्मीरला जावं की न जावं अशा प्रकारचा चर्चा आणली. पण ठीक आहे, प्रसन्नाचा अधिकार आहे, त्याला मला काय म्हणायचं ते त्याच्या अधिकाराचा मी सन्मान करतो. दुसरा त्यातला मुद्दा असा आहे की खरं म्हणजे काश्मीरबद्दलची भारतीय जनता पार्टीची भूमिका, निष्ठा, विकासाबद्दल केलेलं काम हे आम्हाला वेगळं सिद्ध करायची गरज नाही. 2014 पासून ज्यावेळी केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं मोदींचं सरकार आलं, सातत्याने आम्ही त्या ठिकाणी काश्मीरीच्या विकासासाठी काश्मीरी मुख्य प्रवाहात यावेत यासाठी अनेक योजना आणल्या आणि 370 हटल्यानंतर या देशामध्ये किती चांगल्या पद्धतीने काश्मीर म्हणजे एक प्रकारे शांतता नांदावी, काश्मीरी मुख्य प्रवाहात यावा आणि त्याचबरोबर तिथे पर्यटनाचं व्यवस्थित व्हावं यासाठी प्रयत्न केलेत. याचाच परिणाम आपल्याला दिसतोय की गेल्या 1-2 वर्षामध्ये काश्मीरमध्ये अनेक गोष्टी सुरळीत झाल्या. स्टोन पेल्टिंग जे साधारणतः रेग्युलर ठरलं होत होतं त्याचं प्रमाण झपाट्याने कमी झालं. 2.5 कोटी, प्रसन्न मी आकडा जाणीवपूर्वक सांगतोय आणि तो ऑथेंटिक सांगतोय, 2.5 कोटी पर्यटक यावर्षी काश्मीरमध्ये गेले होते. ही वस्तुस्थिती आहे पर्यटनासाठी. आणि असं असताना ज्या पद्धतीचा हल्ला तिथे झाला आणि तो हल्ला झाल्यानंतरनं, आणि स्वाभाविक आहे भारतातला कुठलाही नागरिक मृत्युमुखी पडला तर दुःख होणं स्वाभाविक आहे, पण महाराष्ट्रातला जर तिथे काही मृत्युमुखी पडले ते शोकाकूळ सगळ्यांचं आपण पाहिलं. आणि त्यानंतर जर संतप्त भावना जर इथल्या नागरिकांनी अशा प्रकारे व्यक्त केल्या तर ते केवळ भाजपशी संबंधित आहेत, ते केवळ हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत म्हणून त्यांच्यावरती तुम्ही टीका करणार आहात का? खरं म्हणजे ही स्वाभाविक येणारी प्रतिक्रिया आहे की ज्या काश्मीरच्या विकासामध्ये प्रत्येकजण काश्मीर आपला आहे. आणि मला आजही आठवतं की ज्यावेळी 90च्या दशकामध्ये अतिरेक्यांनी थैमान काश्मीरमध्ये माजवलं होतं तेव्हासुद्धा महाराष्ट्रातल्या काही टूर कंपन्यांनी ठरवून काश्मीरमध्ये महाराष्ट्रातली लोक जात होती, गेली होती. विद्यार्थी परिषदेचा संघटनेचा कार्यकर्ता मी, विद्यार्थी परिषदेने आम्ही तिथं आंदोलन, तिथं तिरंगा झेंडा फडकवण्याचे प्रयत्न केले होते. विनोद तावडे तिथे विद्यार्थी परिषदेचे नेते असताना तिथे गेले होते. हा सगळा इतिहास आहे. त्यामुळे काश्मीर आमचं आहे, काश्मीर आमच्यासाठी आहे, काश्मीर हा आपला ताज आहे, ही जी भावना आहे या भावनेतनं महाराष्ट्रातला नाही भारतातला प्रत्येकजण तिथं आहे, वागतोय. आणि जर अशा वेळी काश्मीरमध्ये जर अशा प्रकारची घटना घडत असेल, आणि मगाशी एक मुद्दा आणला बापट साहेबांनी मांडला की तिथं स्थानिकांकडून, शेवटी असं आहे की कुठलीही गोष्ट म्हणजे मी कुठल्याही काश्मीर सरसगट काश्मीरी दोषी आहेत हे म्हणत नाही, पण याच ठिकाणी काश्मीर आमचे सगळे काश्मीरी पंडित तिथून बाहेर हकलले गेलेत ही वस्तुस्थिती आहे. काय हाल झाले ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे एक प्रकारचा त्या ठिकाणी तिथल्या असलेले जे वाईट किंवा जे काही 2-4% नमगाशी बाबतीत उल्लेख केला ते तिथल्या ज्यांनी पाकिस्तानला सपोर्ट केला असेल किंवा अतिरेक्यांना मदत केली असेल, एक जर त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या लोकांना असं वाटलं किंवा असं वाटतं ही एक जनभावना आहे आज की नको जायला, तर ती तुम्ही चुकीची ठरवणार आहात का? त्यामुळे या ठिकाणी कुठल्या पक्षाची भूमिका, शेवटी असं आहे ज्यांनी भारतामध्ये कुठं फिरायला जावं,
कुठं जायला हवं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याचा अधिकार आहे, त्याच्यावरती कुणी काही ठरवण्याचं काम नाही, आक्षेप घेण्याचं कारण नाही. अतुल कुलकर्णी गेले, त्यांनी फोटो टाकले, काही तर आम्ही कोणत्याच आक्षेप घेणार आहे. पण ज्यावेळी सैन्य तिथे तयारी करत आहे, सैन्याने तिथे सांगितलंय की तुम्ही पीक तिथं लवकरात लवकर काढा, असं सगळं तिथे एक वेगळी तयारी तिथे सुरू आहे, वातावरण तंग आहे, आणि अशा वेळी जाणीवपूर्वक हिंदुत्ववाद्यांना, आपल्या सगळ्या लोकांना डिवसण्यासाठी तुम्ही जर अशा काही गोष्टी करत असाल आणि मग जर या सगळ्या भारतीयांकडून जर प्रतिक्रिया आली तर बघा 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 कसे हे बोलतात, असा ढोंगीपणा करणं हे शोभतं का? मी केशवजी तुम्हाला बऱ्यापैकी वेळ दिला आहे तर तुम्ही मान्य कराल. फक्त एक काही गोष्टी ज्या तुम्ही सांगितल्या, एक 0 अवरचा विषय किंवा 0 अवर हा माझा कार्यक्रम नसून तो माझाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे याच्यातला फरक संपादकीय लक्षात घ्या. दोन विषय सुद्धा माझा नसतो, तो माझाचा म्हणजे एबीपी माझाचा असतो. तिसरी गोष्ट केशवजी, आता मी मगाशी तुम्हाला अडवलं नाही, फक्त तुम्ही काही गंभीर आरोप केलेले आहेत. तुम्ही वडेट्टीवार म्हणताय, पण शरद पवारांनी हे विधान केलं होतं की धर्म विचारून हल्ला झाल्याचं मला माहित नाही. त्यावर आम्ही शुक्रवारी सविस्तर विषय घेतला आणि शरद पवारांचं विधान चुकीचं असून धर्म विचारून निवडून लोकांना, हिंदूंना मारलं हे स्पष्टपणे मी स्वतः म्हणालेलो आहे. आम्ही बाईट दाखवलाय ज्याच्यामध्ये शरद पवार उपस्थित असताना जे कुटुंब पुण्यातलं सांगत होतं की आम्हाला कशा टिकल्या फेकाव्या लागल्या, कलमा पढावा लागला, हे आम्ही दाखवलं आहे. जे तुम्ही म्हणताय ना का नाही केलं, ते करून झालेलं आहे आमचं. त्यामुळे हा फरक फक्त लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट, हा एक आश्चर्यकारक आहे की केशव उपाध्ये भाजपचे प्रवक्ते आणि ते अधिकृतरित्या म्हणतात की लोकांना असं वाटत असेल काश्मीरला जाऊ नये, तर त्यात वावगं काय? प्रश्न एक मिनिट तुम्ही चर्चा केली शुक्रवारी, मला मान्य आहे, ती मी पाहिली आहे, मी अनेक चर्चेमध्ये होतो. दुसरा मुद्दा, आज 2 घटना मी तुम्हाला मुद्दा म्हणून पुन्हा सांगतोय. आज 2 घटना घडल्यात. एक वडेवट्टीवारांचा काँग्रेस पक्ष, जो देशाचा सगळ्यात जुना पक्ष आहे, त्या पक्षाचा नेता अत्यंत बेजबाबदार विधान करतो, आणि एक अभिनेता तिकडे जाऊन फोटो टाकतो आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू होते, त्याच्यावरून चर्चा. हा प्रायोरिटी आहे, पण तुमच्या प्रायोरिटी तुमचा सन्मान आहे, मला तुमच्या अधिकाराचा सन्मान. मला केशवजी कळत नाही, तुम्हीच म्हणताय 90च्या दशकात अभाविपचे तरुण म्हणून तुम्ही दहशतवादी असताना तिकडे गेला होतात, मग तेच जर का सिव्हिल सोसायटीचा प्रतिनिधी म्हणून अतुल कुलकर्णी गेला, तर त्यातली जी भावना, अभाविपची तेव्हाची भावना की काश्मीर आपला आहे आणि अतुल कुलकर्णीची भावना की काश्मीर आपला आहे, याच्यात गुणात्मक फरक कसा करायचा? मी सांगतो ना मी मागाच माझं विधान तुम्ही ऐकलंच नाहीये. मी फक्त अतुलजी, मी केशवजी, मी सगळ्यांकडे मला जावं लागेल, मला वेळ तेवढा द्यावा लागेल. मी तुमच्याकडे येतो त्यावेळी तुम्ही मुद्दा पूर्ण करा, माझी विनंती समजून घ्या. अजून बाकीचेही गेस्ट आहेत. मी हनुमंत पवार आणि वरुण सुखराजकडे जाण्यापूर्वी मधुसूदन शेरेकर यांच्याकडे सुद्धा जातो. तेही बापट यांच्याच विचारांचे आहेत. मधुसूदनजी, बहिष्काराची भाषा आत्ताच्या या नाजूक काळामध्ये, जिथं वस्तुतः काश्मीरींसोबत आपण आहोत आणि पाकिस्तानियांच्या विरोधात हे दाखवण्याऐवजी, पाकिस्तानी तर नाहीच नाही, त्याची तर प्रश्नच नाही, पण काश्मीरींच्या विरोधात आहोत, जो आपलाच भाग आहे, हे नेमकं कसं बघायचं? नमस्ते प्रसन्नजी, माझा आवाज येतोय? हो येतोय, बोला, स्पष्ट येतोय, बोला. हा, मला तुमच्या हेतूवर अजिबात शंका नाहीये आणि अतुल कुलकर्णीजीच्या हेतूवर पण मला शंका नाहीये. परंतु हा प्रश्न फक्त आर्थिक बहिष्काराचा नाहीये. आता सध्या जिथे सुरक्षितता किती आहे हे आपल्याला पाहायला पाहिजे. मोदीजींनी काश्मीरी लोकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नामधूनच मागच्या वर्षामध्ये 2.5 कोटी पर्यटक तिथे जाऊन आले. परंतु मी स्वतः काश्मीरमध्ये गेलेलो आहे, मी सैन्यामध्ये राहिलेलो आहे आणि 1988ला मी काश्मीर स्वतः पायी फिरून पाहिलेलं आहे. आणि तिथे खेड्यापाड्यामध्ये सुद्धा अगदी अडाणी लोक सुद्धा, जेव्हा आम्ही ट्रेकिंग करायचो काश्मीरमध्ये, वाटेत भेटल्यानंतर आम्हाला विचारायचे की आप हिंदुस्तान से आए हो क्या? आणि दक्सुम नावाचं तिथे एक शहर आहे. आम्हाला सगळीकडे आमची व्यवस्था शासकीय विश्रामगृहामध्ये केलेली होती. दक्सुम नावाच्या शासकीय विश्रामगृहामध्ये हे आपका मुल्क नाही है म्हणून आमचं सामान बाहेर काढून टाकण्यात आलं. तर काश्मीरी लोकांना आर्थिक फायदा भारतीयांकडून हवा आहे. ते आपलेच लोक आहेत, आपण त्यांना आपलेच मानतो, परंतु काश्मीरी लोक आपल्याला आपले मानतात का, हा प्रश्न पण महत्वाचा आहे. आणि सध्या हा जो महिना आहे, तुम्ही मे 2025 ची जी गोष्ट करताय, 1 महिना सुट्टीचा बाकी आहे, सध्या तरी प्रश्न फक्त आर्थिक बहिष्काराचा नाहीये, जीवाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. आत्ताच तिथं 26 लोक त्या लोकांनी मारले गेलेले आहेत. आणि ही गोष्ट, या गोष्टीला अजिबात आपल्याला टाळता येणार नाही की तिथल्या काही स्थानिक लोकांनी त्यांना मदत केलेली आहे. आज घटना घडून उद्या 7 दिवस होतील, 29 तारखेला 7 दिवस होतील.
शेरेकरजी, याच्यात ही एक आपल्याला मुद्दा जो सापडलेली केशव उपाध्यायांनी पण मांडला आहे. होता, हो. तिथे आता लोक जात आहेत ते जणू काही आर्मीला, पोलिसांना, स्थानिक प्रशासनाला न जुमानता जात आहेत असं नाही. आणि तुमच्या माहितीसाठी तुम्हालाही माहिती आहे, काश्मीर या क्षणी केंद्रशासित प्रदेश आहे. केंद्राने मनात आणलं तर तिकडे भारताचा एक माणूस जाऊ शकणार नाही, काश्मीरच्या माणसांना घरी बसावं लागेल. अशा वेळी अतुल कुलकर्णी काय किंवा अन्य कोणी सामान्य भारतीय जात आहेत, ते कोणाचा विरोध म्हणून नाही जात आहेत, ते सिव्हिलियन्स म्हणून जात आहेत. त्यामुळे सारखा असा उल्लेख करणं, तुम्ही तिकडे का जाताय, कारण तिकडे जाऊ दिलं जातंय म्हणून जाताय, नाही तर नसते गेले. त्यामुळे हा जो विलन ठरवण्याचा प्रकार आहे तो थांबवला पाहिजे. नाही, खलनायक तुम्ही शेरेकर यांच्याशी आपला संपर्क तुटलाय, आपण त्यांच्याकडे पुन्हा कनेक्ट झाल्यास पुन्हा जाऊयात. मी आता बाकीच्या 2 गेस्टकडे जातो. मी पहिल्यांदा जातो हनुमंत पवार, काँग्रेसचे प्रवक्ते, आणि त्यानंतर वरुण शुक्रा यांच्याकडे. हनुमंत, तुमच्या समोर सगळ्या बाजू समोर आलेल्या आहेत आणि केशव उपाध्ये असं म्हणाले आहेत, असं जर का लोकांना वाटत असेल काश्मीरवर बहिष्काराचं तर त्यात चूक आहे, आणि सत्ताधारी पक्षाचे प्रमुख प्रवक्ते म्हणतायत. तुमचं काय मत आहे? खरं म्हणजे काश्मीर हा आपल्या भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तिथला प्रत्येक भारतीय नागरिक हा माझा, आपला, तुमचा, माझा, सगळ्यांचा भाऊ आहे. याची खुणगाठ आपण बांधून घेतलेली आहे. ती सुटता कामा नये, ती सुटली पाहिजे. काश्मीरी भारतापासून तुटले पाहिजेत. भारतामधल्या बहुसंख्य लोकांना काश्मीरींबद्दल असूया निर्माण झाली पाहिजे, द्वेष निर्माण झाला पाहिजे, तिरस्कार निर्माण झाला पाहिजे. म्हणून तर पाक पुरस्कृत कालचा हमला झाला. आता ही जी दृष्टी आहे काश्मीरला तोडण्याची, काश्मीरीमधल्या मुसलमानांना प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची आणि भारतापासून तोडण्याची, ती शुद्ध पाकिस्तानची भूमिका आहे, शत्रू राष्ट्राची भूमिका आहे. त्या भूमिकेला खतपाणी जर आपण जाणते अजाणतेपणी जर घालणार असू तर ही खूप गंभीर गोष्ट आहे. आता मिलिटरीशी संबंधित आमचे सिनियर काही मंडळी बोलत होती. मी 1.5 वर्षापूर्वी काश्मीरमध्ये 9 जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या आणि जम्मूच्या भागामध्येही आम्ही फिरलेलो आहोत. कोणीही तुम्ही भारतीय आहात आणि इथं आलात असं म्हणलेलं नाही. मी तांदळाचं खळं चालू असलेल्या शेतकऱ्यांना भेटलो, सफरचंद उतरवायलेल्या शेतकऱ्यांना भेटलो, बडगामच्या लायब्ररीमध्ये मी सावरकरांची पुस्तकं ठेवलेली वाचलेली आहेत. मी अनंतनागमध्ये गेलेलो आहे. मी श्रीनगरमधल्या मस्जिदीमध्ये नमाज झाल्यानंतर मुस्लिम बांधवांना जाऊन भेटलेलो आहे, बोललेलो आहे, तरुणांना भेटलेलो आहे. आपल्या पुण्यामध्ये असंख्य मुस्लिम मित्रमंडळी मी आहेत. भारतीय जनता पक्षाच्या लोकांना मी त्यांची भेट घालून देऊ शकतो. उद्या जर एखादा काश्मीरी मला म्हणाला की तुमच्या महाराष्ट्रामधला, पुण्यामधला डॉक्टर प्रदीप कुरुलकर नावाचा माणूस पाकिस्तानला DRDOची माहिती गुप्त देतो, म्हणून मी तुमच्या महाराष्ट्रात येणार नाही, म्हणून मी तुमच्यावर बहिष्कार घालतो, हे किती हास्यास्पद असेल. तसं आपलं म्हणणं आहे की कोणीतरी पाकिस्तानच्या तिथल्या अतिरेक्यांना मदत केली असतील का, स्थानिक अगदी असतील आहेत, त्यांना ठेचलं पाहिजे. ती जबाबदारी खरं म्हणजे मोदी साहेबांची आणि अमित शहा साहेबांची आहे. पण काश्मीरींच्या बहिष्काराची भाषा, काश्मीरींबद्दल अविश्वासाची आणि तिथे जाऊच नका म्हणणं, हा पाकिस्तानच्या अजेंड्याला आपण जाणते अजाणतेपणी दिलेला पाठिंबा असेल. कळकळीची विनंती माझी भारतीय म्हणून आहे, असं कुणीही करू नये. मी आता वरुण सुखराजकडे जातो. वरुण तिकडे काश्मीरला जाऊन शॉर्ट फिल्म सुद्धा करणार आहे, डॉक्युमेंटरी करणार आहे. वरुण, एक मी इथे तुला ज्याला म्हणतात ना सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून, आणि अशा आंदोलनांना सुद्धा तू पाहिलेलं आहे जी दिल्लीतल्या वगैरे असतील, कशा प्रकारे पाहताय तुम्ही या सगळ्याकडे? प्रसन्न, मी लहान होतो फार, ज्यावेळी कारगिलचं युद्ध झालं होतं, मी शाळेत होतो, मला आठवतंय. आणि त्यावेळी एक घोषणा फार प्रचलित झाली होती, दूध मागोगे तो खीर देंगे, काश्मीर मागोगे तो चीर देंगे. अजूनही काही गावांमध्ये भिंतींवर ते तेव्हाचं ते लिहिलेलं दिसतं भारतात आपल्याला. ही आपली काश्मीरबद्दलची भावना होती की काश्मीर आमचं आहे, ते काहीही झालं आम्ही देणार नाही. आता अशी ज्यावेळी घटना घडते, मला असं वाटतं आपण सुरुवातीला जे म्हणालो ना की ह्याच्यावर गंभीर चर्चा व्हायला हवी का, ह्याच्यावर इमोशनल चर्चा व्हायला हवी का, मला असं वाटतं ह्याच्यावर लॉजिकल चर्चा होणं गरजेचं आहे प्रसन्न. कारण हा मुद्दा हा केवळ बॉयकॉट विषयीचा नाही आहे. आता आपण साधा विचार करूया. आपण काश्मीर आणि टुरिझम असं ज्यावेळी म्हणतो, एकतर कुठल्याही प्रांताचे 2 आयडेंटिटीज असतात. तुमच्यासाठी ते पर्यटन स्थळ आहे, कुणासाठी तरी ते आपलं घर आहे. जसं मुंबई कुणासाठी पैसे कमवण्याचं ठिकाण आहे, कुणासाठी ते घर आहे. ज्यावेळी आपण मुंबईत अशी दुर्दैवी घटना घडते, ह्यापूर्वी घडलेल्या आहेत, वेगवेगळ्या सरकारांच्या काळात घडलेल्या आहेत, त्यावेळी दुसऱ्या दिवशी सकाळी लोकलचे फोटो टाकून त्याला मुंबई स्पिरिट असं म्हणतो की नाही, आम्ही न जुमानता दुसऱ्या दिवशी सकाळी परत कामाला लागलो, आम्ही परत आमची जी रुटीन आहेत ते व्यवहार सुरू केले. हे आपण काश्मीरबद्दल का म्हणू शकत नाही? आणि हे जर आपण म्हणू शकत नसू तर हा नागरिक म्हणून आमचा प्रॉब्लेम नाही आहे, हा सरकारांचा प्रॉब्लेम आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्यावेळी आपण काश्मीर पर्यटन म्हणतो त्यावेळी आपल्या डोळ्यासमोर डायरेक्ट ते खेचरं घेतलेली 2-4 जणं
आणि तिथले त्या टुरिस्ट व्हॅन चालवणारी माणसं आणि त्यांच्या टोप्या, हे चित्र दाखवलं जातं. लॉजिकली विचार करता काश्मीरमध्ये जाण्यासाठी आपल्यापैकी किती जण काश्मीरमधल्या खेचर असणाऱ्याला डायरेक्ट फोन करतात? आपण बुकिंग करतो कोथरूड, मुलुंड, भांडूप, विक्रोळी, सांगली इथल्या आपल्या टूर एजंट्सकडून. ह्यातल्या काही लोकांशी आपण बोललोय का की हा काही शे कोटींचा व्यवहार ज्यावेळी आपण बॉयकॉट करतो त्यावेळी त्यांचं नुकसान आपण करतोय? ह्या इतका बेसिक लॉजिकचा मुद्दा आहे खरं तर प्रसन्न ह्याच्यामध्ये. आणि हे नुकसान जे आहे हे इंडियन सिटिझन्सचं नुकसान आहे. आता त्याच्यात जो काश्मीर आम्हाला असा जीवापाड हवा होता, काश्मीर ले लेंगे म्हणजे काय करणार होतो आपण? ह्याचं आपण कधी लॉजिकली बोलणार आहोत का? काश्मीर ले लेंगे म्हणजे काय कुदळफावडी घेऊन आपण ते काय जमिनीचे 2 तुकडे करणार? काश्मीर ले लेंगे म्हणजे काश्मीरचं मन आम्हाला जिंकायचं आहे. आम्हाला जर खरंच आत्ता मी ऐकतोय त्या पद्धतीने जर असं म्हटलं जात होतं, आपल्याला माहिती आहे की तुम्ही हिंदुस्थानी आहात, त्यांना हे जाणवून देणं की नाही आपण सगळे हिंदुस्थानी आहोत, हे आपलं काम आहे. आपण आत्ता जे करतोय ते इतक्या वर्षाच्या सगळ्या अगदी म्हणजे अमन की आशा आणि ह्या सगळ्याच वाजपेयींपासून सगळ्यांच्याच प्रयत्नांना आपण मूठमाती दिल्यासारखं आहे. आत्ता खरं तर उलट आपण असं म्हणायची गरज आहे की नाही, आपलं घर आहे, हा आपल्या घरातला विषय आहे, हा आपण आपल्याच पद्धतीने सोडवायला हवा आहे. आज कुणीही व्यक्ती जर काश्मीर किंवा काश्मीरी टुरिझम किंवा कुणालाही जर दोष देत असेल आणि जर त्यांना बॉयकॉट करा म्हणत असेल तर खरं तर आपण आपल्या शत्रू राष्ट्राचं काम करतोय, कारण त्यांना तेच हवंय. तुम्ही त्यांना जितके दूर साराल तितकं त्यांना हवंय, त्यांचं काम सोपं होतंय, मग त्यांना जवळ घेणं काय कठीण आहे? माझं उलट म्हणणं असं आहे की आत्ता आपण सिक्युरिटीचा मुद्दा आणि हे सगळे, मी आत्ता 5 मिनिटापूर्वी जाहीद भाईंशी बोललोय श्रीनगरमधून प्रसन्न, तिथे गुलमर्ग, सोनमर्ग आणि ही सर्व ठिकाणं आत्ता चालू आहेत. फक्त पहलगाम आणि बाजूला दूध पथरी अशा 2 ठिकाणी आता रेस्ट्रिक्शन्स आहेत. तिथे सुद्धा परमिशन घेऊन तुम्हाला जाता येतं आणि तुम्ही जाऊ शकताय. तिथे ओढा आटलाय नक्कीच, परंतु लोक पुन्हा आत्ता तिथे येत आहेत आणि ही आशादायी चित्र आहे. त्याचं कारण पुन्हा आहे, ही लोक आहेत जी वर्षभर घाम गाळतात, काम करतात, सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत लोकलला लटकतात आणि उन्हाळ्यात कुठेतरी एक 5 दिवस 4 दिवस ह्या सगळा पैसा वापरून, हा एक व्यवहार आहे प्रसन्न, ह्याच्यात इमोशन्स आणणं, अर्थात तो आपल्याला समजून घेतला पाहिजे. वरून हा मुद्दा आहे, त्यातून काश्मीर असो, अनेक अँगल्सनी भारतामध्ये राष्ट्रीयत्व आपलं घडत गेलेलं आहे. ते पुन्हा उपराष्ट्रीयत्वाचा पण भाग आहे. उदाहरणार्थ दाक्षिणात्यांना दरवेळी एक थोडासा आकस म्हणा किंवा काही विरोध म्हणा हा आपल्याला हिंदी भाषेच्या निमित्तानं दिसत असतो, तो उत्तर भारतीयांच्या बाबतीत असो. आता आपला महाराष्ट्र आणि आपली मुंबई, पण तिथे भाषेच्या बाबतीत आणि खाण्याच्या बाबतीत काय घटना घडलेल्या त्या आपण बघितलेल्या आहेत. अशा वेळी या छोट्या सब रिजनलिझम असेल, अनेक प्रकारच्या अस्मिता असतील, त्या सांभाळत देश म्हणून आपण पुढे जाणार आहोत का, की आपण त्यांच्यावरती बहिष्कार, आणि एकदा तो बहिष्कार स्वीकारला लॉजिक म्हणून, तर मग अशी बहिष्कार आपण कुणापर्यंत आणत राहणार आहोत, याचंही उत्तर आपल्याला बहिष्कारवाल्यांना विचारायला पाहिजे. देवावरजी, तुम्ही मगाशी सगळी चर्चा ऐकली असेल, या क्षणी वस्तुतः काश्मीरला आपला पाठिंबा दाखवण्याऐवजी जर का आत्ता, मी तुमची पोस्टही वाचलेली आहे की पुढचं 1 वर्षभर काश्मीरला आपण जाता कामा नये, आणि साधारण प्रवृत्ती अशी असते माणसांची की एकाने थोडा कठोरपणा दाखवले की त्याच्यात जास्त वर दाखवून आपण अधिक किती कडवे आहोत हे दाखवायचा प्रयत्न होतो. मग नवीन टूम सुरू होईल की नाही, आता तर कधीच जायला नको, काश्मीरच जायला नको, आणि त्याला अंत राहणार नाही आणि याच्यातून द्वेष तयार होतो. आणि मगाशी मी म्हणालो तसं, काश्मीर हा शब्द केवळ वापरायला सोपा आहे म्हणून वस्तुतः या क्षणी महाराष्ट्रामध्ये मुसलमानांच्या दुकानांच्या याद्या फिरवल्या जात आहेत, बॉयकॉटचं आवाहन केलं जात आहे दुकानांमधून. त्यांनी धर्म विचारला, आपण किमान धर्म विचारून खरेदी करूया, याचे मेसेज फिरतायत. माझा आपल्याला प्रश्न आहे, या अशा बहिष्काराची ही वेळ आहे का? बघा, आता आपण एक विचार करावा की इथं जे बाकीचे पॅनलिस्ट बसलेले आहेत ते म्हणतात तुम्ही लॉजिकल विचार करा, रॅशनल करा, मला ह्या शब्दछलामध्ये जायचं नाही. जेव्हा एखादा राष्ट्रीय रायफल्सचा सैनिक तिथे शहीद होतो तेव्हा आपण एवढे रडत नाही. आज आपल्या शेजारच्या घरातला माणूस गेल्यामुळे आपल्याला खूप राग आलेला आहे. हा मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, हे जे स्लीपर सेल आहेत हे कुठून जागे होतात? मुद्दा क्रमांक 3, एक अतिशय उत्तम झालं की बडगामच्या शाळेचा इथं उल्लेख झाला आणि तिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुस्तकं त्यांनी बघितली. ही कशामुळे बघितली? कारण पुण्यातीलच एक सारंग गोसावी नावाचा युवक तिथं गेले 12-15 वर्ष काम करतोय. मी स्वतः तिथे 12-15 वर्ष काम करतोय. या सगळ्या बॉर्डर एरियाजमध्ये हिंडून आम्ही आमचे उस्मान माजिद असतील, फैजल असेल, शब्बीर असेल, की आता कशाला त्यांना म्हणताय तुमचे, मग सोडून द्या ना त्यांची नावं. आता कशाला असं म्हणताय आमचे होते, कुठले सोडून द्या ना, ते काश्मीरी होते, मुसलमान होते, मग त्यांचा द्वेष तरी नीट करा. नाही सांगतो ना, देवावरची किमान द्वेष तरी पूर्ण मनाने करा. आता त्यांना आपलं काय म्हणताय तुम्ही? मी अतिशय पूर्ण
मी अतिशय पूर्ण वैचारिक दृष्ट्या मुद्दा मांडतोय. पण आता कशाला? ऐका तुम्ही. त्यांचा एकदा ऐका. राग करायचा मी तर संपूर्ण सगळ्यांचा करा. मुस्लिम द्वेष करायचा तर समाजाला पूर्ण टोकाला अजिबात जाऊन द्वेष करा. करत नाही. जरा ऐकलं तर बरं होईल ना. बोला. नाही, कारण तुम्हाला आता त्या मुसलमान ऐका, आपले वाटू कुठल्याही लागले मला म्हणून विचारतोय. संपूर्ण मुसलमानांना कुठल्याही संपूर्ण मुसलमानांना मला दोष द्यायचा नाही. तिथं जेव्हा 2%, 4% जी काही 4 घरं तिथं मुस्लिमांना मदत करतात, ह्यात अतिरेक्यांना मदत करतात, त्यांना शोधलं पाहिजे. आजूबाजूच्या घरांमध्ये जेव्हा ही लोक येऊन राहतात त्यांना शोधून इंटेलिजन्सकडे आपल्याकडे माहिती दिली पाहिजे. हे कसे काय 200 किलोमीटर अंतर चालत येऊ शकतात? बरोबर आहे. हा मुद्दा आहे. बहिष्कार का? तर ह्या स्थानिक लोकांचा जेव्हा थोडासा पोटावर पाय येईल तेव्हा ते स्वतः राष्ट्रीय रायफल्सला आपणून घरातून बाहेर पडून माहिती देतील आणि असे पाकिस्तानचा अजेंडा राबवणार हे टेररिस्ट आमच्या घरापर्यंत देवव्रतजी, पोहोचणार नाही. आपणच आपल्या हा भाषणामध्ये त्याच्या म्हणताय बहिष्कारामागचा 2-2.5% विचार आहे. काश्मीरी आणि कदाचित संपूर्ण स्लीपर सेल वर्षभर आहे. असं नाही. आपणच आपल्या या बोलण्यामध्ये म्हणतात की तुमचे कोण अब्दुल आणि अहमद कोण होते तुमचे, त्यांना तुम्ही तुमचे म्हणताय. पण पोटावर पाय अख्ख्या काश्मीरच्या काश्मीरी मुसलमानांवर ते आला आमचे पाहिजे. 98% आता 2% वाले शोधले आहेत. गेले पाहिजेत म्हणून. नाही, तुम्ही माझी पोस्ट वाचा, त्याच्यात सुद्धा मी असंच म्हणलंय की आमचा 100% मुसलमानवरती राग नाही, विश्वास आहे. पण त्यातील काही टक्के लोक ही जर अतिरेक्यांना मदत करत असतील तर त्यांना शोधून काढून तिथल्या नागरिकांनी आमच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. मग आमचे सरकार, आमचे राष्ट्रीय रायफल तिथं चांगलं कार्य करेल. हा मुद्दा आहे. किमान या संपूर्ण निमित्तानं देवव्रतजी मुसलमानांचा तुमचे द्वेष म्हणून अजिबात सुद्धा नाही. मुस्लिम जे आहेत आणि राष्ट्रीयत्व सगळेच मानणारे मुसलमान आहेत. तसले म्हणजे नाहीत ह्या हे किंवा तुम्ही केसमध्ये तर सांगताय मला हे एक जाहीरपणे मुद्दा मांडायचा सांगताय. आहे की यासाठी काल तुमचं जाहीर परवामध्ये अभिनंदन. ओवेसींनी यासाठी तुमचं जाहीर अभिनंदन. आणि मी आता जातो मधुसूदन चेरेकरांकडे. मधुसूदनजी, आपल्याला दरवेळी हा चांगला मुसलमान, हा देशभक्त मुसलमान, एखाद्या मुसलमानाला अधिकार आहे का हो, किंवा ख्रिश्चनाला अधिकार आहे हा चांगला देशभक्त हिंदू आहे म्हणण्याचा या देशामध्ये? हो, आहे ना. देशभक्त हिंदू आहे म्हणण्याचं. आता तुम्ही कुरुलकरांचं नाव घेतलं, बरोबर आहे. मागे एक गुप्ता मॅडम होत्या, त्यांनी पण पाकिस्तानला माहिती पुरवली होती. मुसलमान सुद्धा तसं बनू शकतात. मुसलमान माणसांचा प्रॉब्लेम नाहीये, परंतु त्याच्या मागे जी विचारसरणी आहे, काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांना हाकलून देणारी जी विचारसरणी आहे, त्याचं काय? काश्मीरी पंडितांना आता तरी सध्या सुरक्षित वाटतंय का परत जायला? वाटत नाहीये. बरं, मग काय ते तयार करायचं? नाहीयेत. काय मार्ग, काय फायनल सोल्युशन? जिन्नाचं जे फायनल सोल्युशन होतं ते तुमच्याकडे आहे का? मग मनात असेल तर बोलून तरी टाका किमान. हा, तसं सोल्युशन, जिनाचं सोल्युशन माझ्या मनात नाही, अजिबात मग काय ते सांगा. मग चेरेकर, असं नाही हा. करायचं. मग काय होतं? मग 2% स्लीपर सेल, मग सगळा आमचा अब्दुल, आमचा अहमद, तसं नाही. मग नीटपणे सोल्युशन सांगा. हिंदुत्ववादी बनताय तर पूर्ण हिंदुत्ववादी बना. तसं नाहीये. हे बघा, हिंदुत्ववाद काय आहे? चेरेकर, काय करायचं ते सांगा ना तुम्ही. हा. काश्मीरमधल्या मुसलमानांचं काय करायचं? हा, काश्मीरमध्ये आता सध्या मला असं वाटतं की सध्या 30 सेकंद. सैन्याने काश्मीर ताब्यात घ्यावं, सैन्याने काश्मीर ताब्यात घ्यावं आणि तिथे माजी सैनिकांची वस्ती भरपूर करावी आणि तिथल्या लोकांची जी विचारसरणी आहे ती बदलण्यामध्ये त्यांनी मदत करावी, असं मला वाटतं. ठीक आहे, फार छान. मी मगाशी वरुण सुखराज आणि सगळ्यांनाच बोलायचंय. मी सगळ्यांकडे येतो टप्प्याटप्प्याने. वरुण काय म्हणता तुम्ही? सुटून जाईल मुद्दा म्हणून देवव्रतजी जे आता म्हणाले त्यातल्या एका वाक्याला माझा ठाम आक्षेप आहे की राष्ट्रीय रायफलचा जवान मेल्यानंतर आपण रडत नाही शेजारी, आपण रडतो, आम्ही रडतो, या देशातला मुसलमानही रडतो, ख्रिश्चनही रडतो. सो ह्या वाक्याला माझा ठाम विरोध आहे की राष्ट्रीय रायफलचा जवान मेल्यावर आम्ही रडत नाही. आम्ही तेव्हाही रडतो, आम्ही आजही रडतोय आणि उद्या निरपराध काश्मीरीला काही प्रॉब्लेम झाला तरीही आम्ही रडू, कारण आम्ही सगळे मिळून भारतीय आहोत आणि त्याच्यासाठी कुणाच्याही सर्टिफिकेशनची आम्हाला गरज नाही. दुसरा एकच पॉईंट प्रसन्न ॲड करतो, मग मी कन्क्लूडच करीन. ज्या कामासाठी मी आत्ता निघालोय, आजकाल बऱ्याचदा असं होतं की आपण चर्चा करत राहतो, लेख लिहित राहतो. ज्यामुळे तू आज ह्या चर्चेत मला बोलवलंस ते मला सांगायचं आहे. पुण्याच्या सरहद संस्थेबरोबर मी कोलॅबरेशन करून पुढच्या काही तासांमध्ये मी श्रीनगरमध्ये असणार आहे आणि काश्मीरच्या मुलांना सोबत घेऊन, काश्मीरच्या फिल्म मेकर्सना सोबत घेऊन आम्ही एक छोटी फिल्म बनवतोय जी काश्मीर, कारण काश्मीर हे फक्त पर्यटन नाही, तो आपला घर आहे, आपला देश आहे. सर्व प्रकारचे व्यवहार आपले त्यांच्याबरोबर नॉर्मलाइज करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यासाठी मी पुढच्या काही तासांमध्येच श्रीनगरमध्ये असणार आहे. मी बाकीचे अपडेट शेअर करेन. प्रसन्न, थँक्यू. देवव्रत यांना कदाचित काही बोलायचं असेल, पण आधी मी बाकीचे दोन्ही वक्ते आहेत, हनुमंत पवार आणि त्यानंतर केशव उपाध्ये, आणि मग पुन्हा वेळ मिळाल्यानंतर मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईन. हनुमंत पवार, काय म्हणताय आपण? तिथे बीजेपीच्या एका नेत्याला वाचवणारा, बीजेपीच्या नेत्यांनी पोस्ट करून सांगितलं, जो नजाकत आली आहे त्याला जर हे माहीत झालं की महाराष्ट्रातली लोक बहिष्कार टाका म्हणतायत, तर आपण काय तोंड दाखवायचं? सज्जाद अहमद आहे,
इर्शाद अहमद मगरे आहे, फिरदोस अहमद मगरे, मुदस्सर लोलाबी नावाचा माझा मित्र आहे, जो शोधू शोधू मला महाराष्ट्रातल्या लोकांची मदत करायची, मेरी धरती पे खून भाय मैं शर्मिंदा हूं असं म्हणतो. त्या काश्मीरी भावांना माझ्या मी काय तोंड दाखवायचं. आणि ह्याच्या उलट निशिकांत दुबे काय म्हणले, ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी 11:30 वाजता त्यांनी ट्विट केले, पहेलगाम हल्ल्याचं निमित्त करून निशिकांत दुबे म्हणतायत 26, 27, 28, 29 हे आर्टिकल बदला. महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे म्हणतायत की धर्म बघून खरेदी करा. गोपीचंद पडळकर आमदार म्हणतायत की सर्व धर्म संभाव ही अफूची गोळी आहे. तिकडे दादरमध्ये भाजपाचे कार्यकर्ते दादरमधल्या अल्पसंख्याक कार्यकर्त्याला फेरीवाले धरून मारतायत. बीजेपीचं सरकार त्यांच्यावर गुन्हा दाखल करतंय. किरण रिजिजू आहेत जी खोटी माहिती विरोधी पक्षांच्या नेत्यांना देत आहेत की ते ठिकाणच चालू आहे हे माहित नव्हतं, गपचिप लोक घेऊन जात होते. अर्थात. भारतीय जनता पक्षानं आणि ज्या मंडळींना काश्मीरीवर बहिष्कार टाकावा असं वाटतं त्यांना माझे हात जोडून विनंती आहे की राष्ट्रीय एकात्मतेच्या आड ठीक आहे, मी आता तरी केशव येऊ नका. उपाध्यायांकडे जातो. केशव उपाध्याय, मला ना 1-2 मुद्दे थोडा क्लब करून विचारतो माझा प्रश्न. एक तर आपण म्हणालात की लोकांना वाटत असेल बहिष्कार टाकावा, तर त्याच्यात चूक काय आहे? नुसतं तेवढंच नाही केशव उपाध्यायजी, महाराष्ट्रामध्ये मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे व्हॉट्सअप ग्रुप्सवरती मुसलमानकडनं खरेदी करू नका, कोणती दुकानं काय आहेत त्याच्यावरती स्कॅन केल्यानंतर खरं नाव कोणाचं दिसतं, ओला उबरचे ड्रायव्हर जर का मुसलमान असतील तर राईड कॅन्सल करा, त्याच्यावर दबाव, हे सुरू झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात होत चाललेलं आहे. आपला पक्ष राज्यकर्ता प्रमुख पक्ष केंद्रात आणि राज्यात आणि तुम्ही मुख्य प्रवक्ते आहात. एकदा का ती बहिष्काराची ही भावनिक लाईन ऍक्सेप्ट करायची झाली तर तो बहिष्कार इथपर्यंत खाली लोकल लेवलला येऊ शकतो. याच्यावरती आपलं काही म्हणणं आहे की असं करावे न करावे? येस, मी सगळ्या विषयावर बोलतो. मला मगापासून सगळे मी ऐकत होतो आणि मला खरोखर हसू येत होतं की ढोंगी धर्मनिरपेक्ष नावाखाली आम्ही किती भावत जाणार आहोत. पहिली गोष्ट, भारतीय जनता पार्टीनं काश्मीरसाठी जे केलं ते सिद्ध करण्याची गरज नाही. आम्ही आमचा राष्ट्रीय अध्यक्ष पहिले जनसंघाचे आम्ही गमावलेत मुखर्जींच्या रूपाने आणि तिथून आम्ही सातत्याने काश्मीरला या मुख्य प्रवाहात येण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतोय. नुसते आम्ही गोष्टी केल्यात मगाशी मी सांगितल्या. त्यामुळे काश्मीरबद्दलच्या आमच्या निष्ठेबद्दल शंका घ्यायचं कारण नाही. सगळ्यात पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, प्रश्न असा आहे, मी मगाशी याची भूमिका मांडली की आमच्या आजूबाजूचे लोक गेल्यानंतर जी एक स्वाभाविकपणे संतत प्रतिक्रिया येते, मगाशी कोणती उल्लेख केला मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाला की दुसऱ्या दिवशी सगळे आपण मुंबई स्पिरिट दाखवतो, बरोबर आहे. मग हेच म्हणणं असं आहे की अशा प्रकारचं स्पिरिट जर काश्मीरमध्ये आपल्याला पाहायला मिळायला लागलं आणि ते यावेळी पाहायला मिळालं काही प्रमाणामध्ये, तर स्वाभाविकपणे कुणीच आक्षेप घेणार नाही आहे. प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने अनेक वर्षापासूनचं दुखणं आहे, त्या दुखण्यानंतर बरं आपण घटना काय, एक कुणीतरी म्हटलं असेल ट्विटरवरती की अशा प्रकारे बहिष्कार करा, पण त्याच्यावरती लगेच जाऊन त्याच्यावरती आम्ही काश्मीरमध्ये आहोत लगेच आम्ही फोटो ट्विट करायचे, हे एका अर्थाने संतप्त जनभावनेला खिजवण्याचं स्वरूप या प्रकारात नाही. कोणी म्हणत नाही किंवा भारतीय जनता पार्टीची कुठली अशी भूमिका नाही की अशा प्रकारे बहिष्कार करावा किंवा तुम्ही जे म्हणता अशा याद्या फिरवत आहेत मुसलमान समाज बहिष्कार करा, अजिबात असं कोणाचं काही म्हणणं नाही आहे. पण ही भूमिका आली का याचा विचार करणार की नाही? म्हणजे आपण फक्त प्रतिक्रियेवरती आणि ती हिंदू समाजाकडे आलेल्या प्रतिक्रियेवरती संतप्तपणे हे बघा कसे चुकीचे आहेत. हिंदू समाजातल्या काही हिंदू समाजातल्या काही घटकांची प्रतिक्रिया, हिंदू समाज नाही काही घटकांची प्रतिक्रिया नाही, मी सांगतो ना तुम्हाला. काही घटक म्हणजे ते ठीक आहे ना, ते या देशाचे ते सुद्धा देशाचे नागरिक नाही आहेत का? मला सांगा, अशा प्रकारच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार नाहीये का? त्यांनी ठरलेल्याप्रमाणे एक काय या ठराविक सेक्युलरवाद्यांच्या ठराविक पद्धतीनेच व्यक्त झालं पाहिजे असा आग्रह का असला पाहिजे? एखाद्याने अशी प्रतिक्रिया व्यक्त केली तर ती चुकीचीच आहे हे कशासाठी म्हणायचं? मी म्हणाल हो स्पिरिट असलं पाहिजे, सगळ्यांनी ते स्पिरिट दाखवा ना. जे मुंबईचं स्पिरिट आहे ते प्रत्येकाने दाखवलं पाहिजे. इथे बंदीचा विषयच नाही. इथं ती भावना इतर याच्यात का आली याचा विचार तुम्ही करण्याऐवजी तुम्ही त्यांना ठेचण्याचं, तुम्ही टीका करण्याचं काम करता, ते चुकीचं आहे. पण केशवजी मगाशी तुम्ही सांगितलं की 90च्या दशकातल्या काश्मीरमधल्या आतंकवाद्यांना एक प्रतिकात्मक विरोध म्हणून तुम्ही आभाविपचे काय कार्यकर्ते म्हणून तिकडे गेला होतात. त्यामध्ये आणि अतुल कुलकर्णीच्या जाण्यामध्ये अतुल कुलकर्णी जातायत ते फक्त फोटो टाकण्यासाठी आणि तुम्ही गेला होता ते देशभक्तीसाठी. हा भेद नेमका कसा आहे? फोटो ऑपचाच प्रकार, ह्याच्या पलीकडे याला अर्थ नाही. एक देशभरामध्ये चळवळ आम्ही निर्माण केली होती आणि त्या देशभराच्या चळवळीतनं नाही असं सगळेजण आता कोणी एक प्रकारचे हिंदुत्ववादी, ठराविक हिंदुत्ववादी आणि अतुल कुलकर्णीच्या मागच्या भूमिका आपण बघितलेल्या आहेत कशा पद्धतीने त्यांनी राजकीय भूमिका मांडल्यात त्या. त्यामुळे एक ठराविक प्रकारचा वर्ग आता अस्वस्थ आहे, दुःखी आहे. महाराष्ट्रातले माझे लोक गेले त्या ठिकाणी आजूबाजूचे, आणि अशा वेळी तुम्ही भूमिका व्यक्त करता. बरं तुम्ही जा ना तिथे गेल्यानंतर, तिथं पुन्हा ज्या पद्धतीचं तुम्ही प्रदर्शन करताय ते स्वाभाविकपणे महाराष्ट्रातल्या काही लोकांना वाटलं की खिजवण्याचा प्रकार आहे, तर त्याला तुम्ही चूक का म्हणता? जशी अतुल कुलकर्णीची भूमिका आहे जी तुम्हाला योग्य वाटते प्रसन्न जोशीला की बरोबर आहे अतुल कुलकर्णी किती छान करतायत,
तसं त्याबद्दल एक आमचे देवव्रत बापट जर एखादी भूमिका मांडत असतील तर त्याला चूक ठरवण्याचा अधिकार पण प्रसन्न जोशी तुम्हाला नाही. तुम्हाला त्याबद्दल वाईट वाटलं तरी त्यांची ती भूमिका म्हणून स्वीकार करा, त्याच्यामध्ये त्याचा आदर करा. तुम्ही विरोध ठीक आहे, तुम्ही टीका करा. एवढंच त्याच्यामध्ये मुंबई स्पिरिटचा उल्लेख तुम्ही वारंवार करताय. केशवजी, याच्यातला मुद्दा असा आहे, जरूर त्यांनी म्हणजे फिल्म करावी. तुमच्या लक्षात येते का, मी वस्तुतः तुमच्या बाजूने सांगतोय, मी भाजप एक सरकार म्हणून नरेंद्र मोदी या क्षणी देशातल्या शांतता, स्थैर्य आणि काश्मीर मधलं सौख्य नांदावं यासाठी प्रयत्न करत असतील, त्यावेळी तुमचं समर्थन करणारी मंडळी काश्मीरवर बहिष्काराची भाषा करत असतील तर तुम्ही आणि मी सेम पेजवर असलं पाहिजे. तुम्ही म्हणता त्यांच्या भावनेचा आदर आहे. स्वागत आहे, पण त्याच्या विरोधातली भूमिका म्हणजे चुकीचीच भूमिका. या भावनेतनं पहिल्यांदा बाहेर या. ठीक आहे, बापटांची भूमिका आहे, अतुल कुणीची भूमिका आहे, याच्यात पण टीका का, तर असं योग्य आहे का बंदी घालणं? ठीक आहे, काही ठराविक लोकांना वाटलं त्यांची भूमिका आहे. मला देवव्रत बापट यांच्याकडे जाऊन मला कार्यक्रम संपवण्यापूर्वी त्यांना एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. हनुमंत पवार काहीतरी बोलतायत. हनुमंतजी काय म्हणतात थोडक्यात? माझ्या धाराशिव जिल्ह्यामधल्या एक शिवसैनिक छोटा शेतकरी कार्यकर्ता आहे प्रमोद लाकाळ. हडपसर मधला एक बळीराम डोळे नावाचा कार्यकर्ता आहे. संभाजीनगर शहरामधले राजेश मुंडे नावाचे माझे मित्र आहेत. ही सगळी म्हणतायत चला आपल्याला काश्मीरला जायचंय, उद्या जायचंय त्यांना काश्मीरला. मी माहिती घेतोय, आम्ही तिकीट बुक करतोय, आम्ही येत्या 8 दिवसामध्ये आम्ही श्रीनगरमध्ये असू, अतिरेक्यांच्या छताडावर नाचून आम्ही काश्मीरींच्या भावांसोबत आहोत. आम्ही मला शेवटचा प्रश्न देवव्रत बापट यांना विचारायचा आहे. देवव्रतजी, तुम्ही मगाशी म्हणालात की आपल्या शेजारचं कोणी गेलं तर तुम्हाला कसं वाटेल. अशांच्या घरात जी खरंच गेलेली आहेत, पुण्यात गेलेले आहेत, डोंबिवलीमध्ये 3 कुटुंबियांमधले गेलेले आहेत, या कुटुंबियांपैकी कुणीही काश्मीरींचा विरोध, काश्मीरवर बहिष्कार, तिथल्या लोकांवरच्या देशभक्तीवरती काय आक्षेप वगैरे याच्याबद्दल कोणी असं आवाहन किंवा काही केलेलं नाहीये. इनफॅक्ट ते आता सर्वाधिक भावना तीव्र कुणाच्या असतील तर त्या कुटुंबियांच्या सर्वाधिक असतील. त्यांनी भावनेच्या भरात सुद्धा जे विधान केलेलं नाही ते मात्र आपण सगळी माणसं शांत असताना असं आवाहन करताय, बहिष्काराचं वगैरे करताय. आणि मी मगाशी म्हणालो तसं ते फक्त काश्मीरींपुरता नाही आहे. तुम्हालाही माहिती आहे, मी तुमच्या पोस्टच्या खालच्या बाकीच्याही कमेंट्स पाहिल्या, ते महाराष्ट्रातल्या बाकी मुसलमानांपर्यंत कसं आहे ते मी तुम्हाला दाखवून देऊ शकतो. तुमचाही अशा गोष्टीला अजूनही वाटतं तुम्हाला आपण योग्य वेळ निवडली आहे? मगाशी आपण मला थोडंसं थांबवलं तर थोडंसं माझं आधीचं वाक्य पूर्ण करतो की 100% मुसलमानांना आमचा विरोध नाही, परंतु आता काल परवामध्ये ओवैसींनी खूप छान म्हणले की आमच्या भारतात येऊन तुम्ही जर असे हल्ले करत असाल तर पाकिस्तानचा आम्ही निषेध करणार आहोत. तसंच जेव्हा एखादा अतिरेकी एखाद्या गावामध्ये येतो त्या गावातल्या सर्व लोकांना समजत असतं की हा अतिरेकी ह्या घरामध्ये लपलाय. ती माहिती ते आज देत नाहीत, ते एखाद्या वेळेस घाबरल्यामुळे देत नाहीत, पण देत नाहीत. ही जर माहिती ते द्यायला लागले तर हा माणूस पहलगामपर्यंत पोहोचणारच नाही. आणि त्याच्यासाठी हा जर बहिष्कार अगदी थोडे दिवस तिथं नॉर्मल्सी येईस तोपर्यंत सरकार, राष्ट्रीय रायफल्स, आर्मी आपलं काम चोखपणे करेलच. ते आल्यानंतर करूया. त्या तिथल्या माणसाला कळू दे की आपण भारताबरोबर राहिल्यामुळं आपला किती फायदा आहे, पाकिस्तानला मदत केल्यामुळं फायदा नाही. हे एकदा प्रस्थापित झालं की हे सगळं प्रॉब्लेम सोल्युशन त्याच्यामध्येच आहे. पण मग तुम्ही मगाशी ज्या अहमद आणि अब्दुल आणि ते आपले आहेत असं जे म्हणत होता त्यांच्याही पोटावर पाय येईल ते चालणार आहे का तुम्हाला बापट? एक लक्षात घ्या की असे हल्ले 1986 पासून झाले. बापटजी, माझा साधा प्रश्न होता, तुम्ही ज्यांना आपलं म्हणाला त्या मुसलमानांच्या, काश्मीरी मुसलमानांच्या पोटावरचा पाय चालणार आहे का तुम्हाला? आपले येतो ना, मी त्याच्याकडेच येतोय. आपले आणि त्यांचे ह्याच्यामध्ये मला त्यांचा नक्की तिरस्कार करायचा आहे. आपल्यांना आम्ही शोधून काढू, त्यांच्यापर्यंत मदत पण पोचवू आणि आम्ही पोचवतोय मदत. मग काय उपयोग आहे? म्हणजे पुन्हा त्या मुसलमानांना पर्यंत मदत जाणार बापट, मग ध्येय कसं काय साध्य होणार? सगळ्या काश्मीरवरच्या काश्मीरियतला पूर्ण धडा शिकवायचा असेल, त्याच्यात अपपराभव केला तर मग धडा कसा शिकणार? राहिलेले मुसलमान आहेत त्यांच्या बरोबर आम्ही कायमच आहोत. अच्छा, जे राष्ट्राच्या पाठीमागे उभं राहिलेले तिथले मुसलमान आहेत त्यांच्या आम्ही पाठीशीच आहोत आणि त्यांना बरोबरच घेऊन जाऊ. या निमित्तानं देवव्रत बापट यांनी आणि त्या निमित्तानं त्यांना त्यांच्या मागचा जो सगळा समूह आहे मानणारा त्यांच्या या सगळ्या भूमिकेला, त्या निमित्तानं आपले मुसलमान ही अजूनही कॅटेगरी मानली जाते, हेही नसे थोडके या चर्चेतून हेही दिसून आलं. सगळ्या मुसलमानांबद्दल या मंडळींचा राग नाही, मात्र जे काय देशविघातक करत असतील, ISIला मदत करत असतील त्यांना धडा शिकवला जावा, या सगळ्या गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत. पण या निमित्तानं ही चर्चा झाली आणि लोकांच्या मनातल्या भावना पुढे आल्या आणि त्यातले सुद्धा इफ अँड बट्स जे काही डेव्हिल्स इन डिटेल्स होते ते सुद्धा या निमित्तानं समोर आले. त्यासाठी सगळ्यांचे आभार. आपण सगळ्यांनी वेळ दिला. केशव उपाध्ये,
तुमचे देवव्रत बापट तुमचे सुद्धा, हनुमंत पवार, संग्राम खोपडे येऊ शकले नाहीत, त्याप्रमाणे वरुण सुखराज उद्या त्यांना काश्मीरला जायचं आहे, आणि हिंदुत्ववादी चेरेकर, मधुसूदन चेरेकर, आपल्या सगळ्यांचे आभार. थेट जाऊयात आपल्या पोल सेंटरला आणि आजच्या प्रश्नाला तुम्ही काय प्रतिसाद दिलेला आहे तो पाहणार आहोत आपल्या या स्क्रीनवर. प्रश्न होता आपला, काश्मीरमध्ये पर्यटनाला जाणं ही जिहादी दहशतवाद्यांना चपराक आहे असं तुम्हाला वाटतं का? त्याला तब्बल 85% लोकांनी म्हणजेच तुम्ही प्रतिसाद दिलाय की होय ही चपराक असेल जिहादींना, आणि नाही म्हणतायत 15%. 10 ते 12 हजार प्रतिक्रिया ऐकून या प्रश्नासाठी आल्या होत्या. आपल्या प्रतिसादासाठी आपले आभार. 0 आवरमध्ये आजच्या या जनहिताच्या, राष्ट्रहिताच्या चर्चेमध्ये इथेच थांबूया. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.